चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. ज्या गावाने या रायगड जिल्ह्याला खूप सारे खेळाडू दिले, स्पर्धा दिली, क्रिकेटचा परिसर म्हणून देखील ओळखला जाणारा हा परिसर आहे निजामपूर विभाग. मुंबई गावाकडे, सुरतकडे सगळीकडे जाऊन क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत तिकडे. असा हा परिसर क्रिकेटच्या रंगात रंगायला निघालाय आणि हाय व्होल्टेज मॅच, ज्या मॅचची आपण सगळेच वाट पाहत होतो. मग ही मॅच महाडमध्ये असू देत, ही मॅच माणगावमध्ये असू देत, ही मॅच श्रीवर्धनमध्ये असू देत, ही मॅच मसाळ्यामध्ये असू देत, ही मॅच कुठेही असू दे, मज्जाच मजा. रिजवान सांगळे सरांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. मॅचचा आनंद घेत आहेत रिजवान सर, आपलं स्वागत आहे. आमचे मित्र आहेत नौशाद सांगळे सर, स्वतः चांगले कॉमेंटेटर आहेत. त्यांच्या मुलांनी नुकतंच अखिल भारतीय खुली कराटे स्पर्धेचं अजिंक्यपद जी स्पर्धा झाली त्यामध्ये रौप्य पदक पटकावलेलं आहे आणि त्याच्यामुळे नौशाबाई तुमचं आणि नवास कुमार नवास या दोघांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो. पुत्र जन्मावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा, तर आपल्याप्रमाणे आपल्या मुलाची कीर्ती होऊ दे त्यासाठी खूप सारी शुभेच्छा. पहिल्याच बॉलवर स्ट्रोक खेळलाय, बॉल हवेत आहे आणि फिल्डर ओ, बॉल हाताला लागला परंतु कॅच नाही झाली. नो डाऊट खूप लांबवरून फिल्डर आले खूप लांबवरून, परंतु बॉल हाताला लागला होता. चांगले प्रयत्न तिकडे पाहायला मिळाले. शुभमची नाराजी स्पष्ट आहे, कारण ह्या संधी सारखे सारखे मिळत नाही. योगेश पेनकर यांना पहिल्याच बॉलला बाद करण्याची संधी. एका बाजूला अफजलभाई मेहमान, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर किशोर तात्या मालुसरे, एका बाजूला मानगाव, एका बाजूला महाड. रायगड जिल्ह्यातील क्रिकेटच्या दोन महासत्ता एकमेकांच्या विरोधात. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, बॉल हवेत. ओ, याही वेळेला थोडासा बाजूला राहिला. एक रन तिकडे घेतली जाते, दुसरीचा कॉल. दोन बॉलवर दोन संधी निर्माण केल्या, परंतु हा बॉल थोडासा मागे होता. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. मजा येणार आहे या मॅचमध्ये. हे 24 बॉल. मग ही मॅच महाडच्या चांदे ग्राउंडवर असू देत, ही मॅच कोपरा ग्रुपच्या किंवा टायगर ग्रुपच्या ग्राउंडवर असू देत, किंवा रॉयल फेस्टिवल बोर्लीच्या मॅचवर असू देत, ही मॅच पाहायची एक वेगळी मजा असते. यस, ज्यांना रातो की कातील म्हटलं जातं असे दाखल होताना पाहायला मिळत आहे तिकडे. सोहेलभाई आपलं देखील स्वागत असणार आहे. पेट दाखल होतं इकडे, अगदी खोदला हा स्ट्रोक आणि बॉलला सीमारेषा दाखवण्याचा प्रयत्न. अगदी वेगात बॉल सीमारेषा पलीकडे जातोय आणि यानंतर होणारी मॅच असणार आहे RCC पेठ आणि वसीमबाई फॅन क्लब इंडिया बानकोट पोलादपूर. कृष्णा इलेव्हन पेठ, वसीमबाई फॅन क्लब इंडिया बानकोट पोलादपूर. यावेळेला पुन्हा एकदा स्ट्रोक खेळलाय, बॉल फसलाय. ओ, यावेळेला कॅच पकडली आहे शुभम. संधी निर्माण केली आणि त्याच ओव्हरमध्ये ही मॅच हाय व्होल्टेज काय, कारण दोन्ही बाजूला बेस्टच आहेत, त्याच्यामुळे मजा येते या मॅचला पाहण्यासाठी. अंकुश जाधव तिकडे होते, त्यांनी पकडले कॅच आणि विकेट आली. मोठी विकेट, मोठा धक्का. योगेश पेनकर, आता क्रिकेटच एवढं सुरू आहे. परवा रात्री योगेश पेनकर पुण्यात होते, काल रात्री ते महाडला होते, आज इकडे, रात्री कदाचित आणखी कुठेतरी असतील. खेळाडूंचंही तसंच आहे. हे सगळे खेळाडू दररोज खूप मोठा प्रवास करून खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. सगळ्यांनी काळजी घ्या भावांनो, ऊन भरपूर आहे आणि त्याचबरोबरीने जर पाहिलं तर आपलाही प्रवास खूप आहे. आपण परफॉर्मन्स सगळ्यांनाच पाहिजे असतो, परंतु प्रवास करून परफॉर्मन्स तेवढा सोपा नाही आहे. चला
वसीमभाई फॅन क्लब इंडिया कॅप्टन या ठिकाणी दाखल व्हायचं, आयोजन कमिटीशी संपर्क करायचा लवकरात लवकर. संदीप कदम सर. शुभम पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली कामगिरी. पुन्हा एकदा आपण पाहतो इकडे ओमकार आणि त्यांच्या जोडीला सूरज करकरे. चांगला बॉल पाहिला मिळतोय तिकडे. स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा दबाव निर्माण केला. एक चौकार येऊन सुद्धा कमबॅक केलंय. 9 रन झालेले आहेत. अमित नाईकला देखील आपण पाहतोय, काल रात्रीच पुण्यामध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांनी केलाय आणि दिवसा इकडे दाखल झालेले आहेत. नयन भगतला देखील आपण पाहतोय. एकोणतीस वर्ष अभिमानाची या निजामपूरच्या क्रिकेटची A1ची 29 वर्षाची ही स्पर्धा. पाठीमागे जातोय बॉल आणि सूरज करकरे यांच्या बॅटमधून निघालेला फटका सीमारेषा ओलांडतोय. 4 चौकार. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी पहिली ओव्हर तर संपलेली आहे, धावसंख्या झालेली आहे तिकडे 13. नयन भगत पनवेलच्या वाजा गावच्या असणारे खेळाडू आहेत. वाजीपूर हे गाव. नयन कालच्याच रात्रीत मोटरसायकल सुद्धा नयन भगत यांच्या नावावर राहिली आहे. पाहूया, ती कालची रात्र होती, आजचा दिवस आहे. धावपळ सातत्याने सगळ्यांची सुरू आहे. या वेळेला पहिलाच बॉल फटका खेळलाय. बॉल हवेत आहे. टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं, परंतु बॉल पुढे निघालाय. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय. सीमारेषा जवळ अडवलाय सुद्धा. 2 रन मिळणार आहेत. कट टू कट मॅच, कट टू कट फाईट, जबरदस्त मुकाबला. पेटची टीम इकडे दाखल झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते पोलादपूर, म्हणजे संदीप कदम यांना सुद्धा आपण पाहाल. यावेळेला बिग हिट. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत तिकडे आणि पकडली गेली कॅच शुभम यांच्याकडून. आणखीन एक धक्का बसतोय. ओमकार आउट होत आहेत. विकेट नंबर 2. मयूर वाघमारे चाललेत बॅटिंगसाठी. मागील 2 हंगाम जर पाहिलं तर 2 4 व्हीलर कार आपल्या नावावर करणारे, बऱ्याचशा मोटरसायकल आपल्या नावावर करणारे पनवेलचे एक अष्टपैलू खेळाडू देवतगावचे मयूर वाघमारे चाललेत मैदानाच्या आतमध्ये. जोडीला सूरज करकरे या नावाची चर्चा आहे. नंदू या नावाने थोडेसे जास्त परिचित आहेत. कालच चांदेच्या मैदानावर चांगला परफॉर्मन्स त्यांचाही राहिला. पोलादपूरचाही चांगला परफॉर्मन्स तिकडे राहिला.
यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर तिकडे पोहोचतायत. ओ कॅच पकडण्याचा प्रयत्न परंतु नाही यशस्वी झाला. एक रन पूर्ण आणि एक परत समाधान. काय बॅकअप होतं, जबरदस्त बॅकअप होतं. आणि धावसंख्या आता 15 वर गेली आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे दोन्ही टीमसाठी. 16 वर गेली आहे. दुसरी ओव्हर सुरू असताना इकडे पाहिलं मी ते यावर्षी कोण जिंकणार. पहिल्या दिवशी विळे, काल वैष्णवी 11, बिरवाडी, आज कोण जिंकणार याची चर्चा आहे. ओ बॅटची कडा घेत बॉल, आणखीन एक बॉल मात्र सूरज यांच्या बॅटमधून पाठीमागच्या बाजूला सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 चौकार. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ आज रायगडच्या निजामपूर या गावामध्ये घेऊन आलाय आणि गेली 29 वर्ष याच मैदानात क्रिकेट रंगतंय. या हंगामात एप्रिल महिना जवळपास संपायला आलाय, अर्धा झालाय, परंतु हिरवगार मैदान. चांगला बॉल, कोलवा टप्प्याचा कमबॅक केलाय नयनने. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा पाठीमागे बॉल जाताना पाहिलं मी. ओव्हर संपल्या. दोन ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या झालेली आहे 20. थोडंसं नियंत्रण आहे, परंतु आणखी 25-30 जर रन आल्या 2 ओव्हरमध्ये मजा येईल मॅचला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेच्या निमित्ताने नव्यात मॅचच्या दिशेने अजूनही या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. मयूर वाघमारे मैदानाच्या आतमध्ये, सूरज करकरे एका बाजूला पाहायला मिळत आहेत. 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न इकडे होणार आहे. या वेळेला फटका खेळलाय जरूर आहे, परंतु निघालाय सीमारेच्या दिशेने. अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. वा चांगली फिल्डिंग. अशा वेळेला कपडे खराब झाली तरी चालतील, सर्फ एक्सेल आहे, परंतु आपलं गाव जिंकलं पाहिजे. नितेशचं कौतुक करावं लागेल, चांगली फिल्डिंग केली. धावसंख्या पुन्हा पुढे गेलेली आहे. सूरज टेंबे यांना पण बॉलिंगसाठी पाहतो, एक दर्जेदार गोलंदाज. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय, सर्कलच्या वरून खेळला आणि सीमारेच्या पलीकडे पाठवलाय. 4 आणि आगमन होतं या ठिकाणी ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील बानकोटचे सुपुत्र आणि रत्नागिरी जिल्हा आणि आखाती देशातील एक ख्यातनाम उद्योजक वसीमभाई पारकर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. वसीमभाई फॅन क्लब इंडियाचे सर्वा वसीमभाईंचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांची टीमही थोड्या वेळात खेळताना पाहायला मिळणार आहे. आखाती देशांमध्ये म्हणा किंवा बानकोट गावचे सुप्रसिद्ध उद्योजक उपस्थित राहत आहेत. वसीमभाई पारकर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक स्वागत असणार आहे आपलं. विशेष म्हणजे कुठेही गेली तर त्यांच्या टीमच्या पुढे ते इंडिया लावतात, तेवढा भारताचा अभिमान आहे. वसीमभाई फॅन क्लब इंडिया थोड्या वेळातच खेळताना पाहायला मिळतील. आणि वसीमभाईचं आगमन, यस, आणि त्यांनी सांगितलं आय लव्ह इंडिया, तर आपण सगळे मिळूनच तेच म्हणूयात. आपल्या सगळ्यांसाठी भारत हा तेवढाच प्रिय आहे. यस वसीमभाई, स्वागत. यस, ग्रामीण धमाकाला सुद्धा वसीमभाईची टीम आपण पाहिली होती. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल, सूरज तळपलाय, सिक्सर मारलाय, सिक्सर.
क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व महेश सुतार साहेब यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करू. संदीप जाधव साहेब हे असे क्रिकेट प्रेमी आहे. A1 या स्पर्धेशी त्यांचं एक नातं जुडलंय कित्येक वर्ष. जिंकणं हरणं याच्या पलीकडे A1शी त्यांचं नातं जुडलं गेलेलं आहे. आणखीन एक चांगला फटका सूरज. एका वेळेला 2 सूरज तळपलेत. कारण ओनर सुद्धा या स्पर्धेसाठी खूप महत्वाचे आहेत. बॅकफुटला गेले. महेश सुतार साहेब, संदीप जाधव साहेब आणि या सगळ्या आपण ओनरचा सन्मान या ठिकाणी करतोय. मी महेश सुतार साहेब विनंती असेल आपण यायचं मुख्य मंचावर. मॅन ऑफ द मॅचच्या इकडे यायचं आहे. संदीप जाधव साहेब आपण देखील यायचं आहे. वसीमबाई आपण देखील यायचं आहे. आपल्या सगळ्यांचे सन्मान या ठिकाणी केले जात आहेत. मैनूबाई परदेसी, त्याचबरोबरीने लोखंडी साहेब आपण सुद्धा यायचं आहे. महेश सुतार साहेब या, संदीप जाधव साहेब या, वसीमबाई आपण देखील यायचे. आपले हे सन्मान केले जाणार आहेत. मुख्य ज्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने 29 वर्षाची परंपरा असणारी स्पर्धा आणि क्रिकेट प्रेमी आहेत. महेश सुतार साहेब अगदी क्रिकेटशी एक वेगळा आपुलकी आहे त्यांची आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. A1शी असणारं त्यांचं अतूट असं नातं आणि त्याच्यामुळे महेश सुतार साहेब, वसीमबाई, बानकोटचे ख्यातनाम उद्योजक आणि संदीप जाधव साहेब आणि कांदळगावचे ख्यातनाम उद्योजक आणि क्रिकेट प्रेमी महेश सुतार साहेबांचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबरीने कांदळगावचे ख्यातनाम उद्योजक संदीप जाधव साहेबांचाही सन्मान इकडे केला जातोय. जाधव साहेब आपण सगळे जे क्रिकेट प्रेमी आहेत ना त्याच्यामुळे एवढी वर्ष ही स्पर्धा रंगते. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय पाठीमागच्या बाजूला. वाह, काय अडवलाय बॉल, जबरदस्त. 2 धावा तिकडे मिळतील. सागर शेठ खानविलकर असेल तर आपण देखील या ठिकाणी दाखल व्हायचंय. वसीमबाई फॅन क्लब इंडिया, बानकोटचे ख्यातनाम उद्योजक, आखाती देशातील देखील ख्यातनाम उद्योजक, त्यांचा सन्मान इकडे केला जातोय. कांदळगावचे संदीप जाधव साहेब आमचे मित्र क्रिकेट प्रेमी सागर शेठ खानविलकर यांचाही सन्मान इकडे केला जातोय. आणि मैनुद्दीन परदेसी आपण देखील यायचं आहे. आसिफबाई लोखंडे आपलाही सन्मान केला जातोय. वेगात बॉल टाकला जातोय. पाहूया तिकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होतोय कारण एका बाजूला विकेट येत आहे तर एका बाजूला रन करण्याचा प्रयत्न सूरजने केलाय. शेवटची ओव्हर आहे. सौद परदेसी यांच्याकडून डीजे ऑपरेटर एवढ्या सुंदर अशा संगीत संयोजनासाठी आपल्यासाठी पुरस्कार आलाय. एक विशेष पुरस्कार आलाय. ओमकार बॉलिंगसाठी. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा परंतु तिकडे फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल. थोडीशी कोंडी केली आहे परंतु मॅचमध्ये मजा येणार आहे कारण आपण म्हणत होतो एक 40-45 झाले पाहिजे, तिथपर्यंत पोहोचली आहे. 41 धावा धाव फलकावर. एखाद दुसरा मोठा फटका आला तर आणखी मजा येईल. अनिकेत येत आहेत. हो हो हो, चांगला बॉल. एक रन घेण्याचा प्रयत्न इकडे होईल.
42 झालेत. एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे आणखी चांगली मॅच होण्यासाठी. अफजलभाई मेमन अँड कंपनी, अफजल 11 महाड, दुसऱ्या बाजूला किशोर तात्या मालुसरे आणि कंपनी, वैष्णवी 11 माणगाव. दोन्ही ख्यातनाम क्रिकेट प्रेमी आहेत, संघ मालक आहेत, त्यांच्यातील ही लढत आहे. यावेळेला टप्प्याचा बॉल पाठीमागे पाठवलाय. वा सूरज वा, जबरदस्त स्ट्रोक, सिक्सर. याच षटकाराने धावसंख्या पुढे जाते. 48 50च्या दिशेने वाटचाल, जिकडनं चांगली मॅच होऊ शकते, चालली आहे. यावेळेला सुद्धा फटका खेळलाय आणि सीमारेषेच्या दिशेने षटकार. एकतीस धावांची लाजवाब खेळी आपल्या टीमला गरज असताना केली आहे सूरज करकरे यांनी. सूरज रात्री सुद्धा आणि सूरज दुपारी सुद्धा. कालची रात्र गाजवली, आजची दुपार गाजवली आहे आणि काल रात्री 3 बॉल 13 असताना मॅच जिंकून दिली आहे आणि आज सुद्धा आपल्या टीमच्या मदतीला धावून आले सूरज. 55-2 आहे आणि टॉससाठी चला दोन्ही कॅप्टन. तुषार कदम साहेब, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या तुषार कदम साहेब. आणि यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला वसीमभाई फॅन क्लब इंडिया बानकोट पोलादपूर आणि दुसऱ्या बाजूला कृष्णा 11 RCC पेठ. चला, पेठचे कॅप्टन आलेले आहेत. पोलादपूर कॅप्टन या लवकर प्लीज. या मॅचला 1000 पेक्षा जास्त प्रेक्षक मॅच पाहत आहेत. कोणी श्रीवर्धनवरून, कोणी मसळ्यावरून, कोणी माणगाववरून, कोणी महाडवरून, कोणी पोलादपूरवरून, कोणी सुरतवरून, कोणी पुण्यावरून, कोणी मुंबईवरून, कोणी कुवेतवरून, दुबईवरून, सगळीकडून मॅच पाहत आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. कोणी रोह्याचे असतील, कोणी मुरुडचे असतील, कोणी चला कॅप्टन कल्पेश, चला टॉस करून घ्यायचं. तुषार कदम साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. पेठ विरुद्ध पोलादपूर. बागाडचे ख्यातनाम उद्योजक, क्रिकेट प्रेमी तुषार कदम साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. काल राजेश कदम साहेबांना आपण पाहिलं, आज तुषार कदम साहेब इकडे आलेले आहेत. आणि टॉस कोणी जिंकलाय? चला, निर्णय गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वसीमभाई फॅन क्लब इंडिया बानकोट पोलादपूर टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने निघाली आहे. धन्यवाद तुषार कदम साहेब. शुभम जाधव आणि आदिल गजगे दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. A1 निजामपूरची स्पर्धा 29व्या पर्वामध्ये आपल्या भेटीला आलेली आहे आणि 29व्या पर्वातील महत्त्वाची मॅच महाड विरुद्ध माणगाव, किशोर तात्या मालुसरे विरुद्ध अफजलभाई मेमन अशी ही लढत पाहायला मिळते. शुभम जाधव विरुद्ध योगेश पेनकर अशी ही लढत पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे सगळ्यांचंच लक्ष या मॅचवर लागलेलं आहे. आणि आता कोण जिंकणार, कारण मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता पाहायला मिळते, ती म्हणजे 55. विकेट टेकर बॉलर मयूर वाघमारे, देवत पनवेल आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर माणगावचा हिटमॅन, माणगावचा सुपरस्टार शुभम जाधव बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. दोन्ही टीम जबरदस्त आहे, लावा ताकद. अतिशय सुंदर आयोजन आहे. पोटफोडे सर मात्र या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर, तुमचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. मॅच होते दुसऱ्या डावामध्ये सुरू. पहिलाच बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत. ओ, पहिल्या डावात सुद्धा तेच पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर योगेश पेनकर यांची कॅच सुटली. दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला शुभम जाधव यांची कॅच सुटली आहे. एक शुभम जाधव यांच्या बॉलिंगवर सुटली होती आणि आता शुभम जाधव यांची सुटली आहे. मयूर आहेत तिकडे बॉलिंगसाठी. जे क्रिकेट प्रेमी कुवेतमधून मॅच पाहत आहेत त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो. सुरतवरून पाहत आहेत त्यांचं सुद्धा, मुंबईवरून पाहत आहेत त्यांचंही सुद्धा, रायगडच्या कानाकोपऱ्यातून त्यांचं सुद्धा. अप्पर कट केलाय, पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय यावेळेला. फटका चांगला आहे आणि जातोय तो सीमा रेषा पार. 4 चौकार. आपापली जागा घ्यायची आहे, कारण इकडल्या लाईनमनची चर्चा आहे आणि कॅमेरामनला पहिलंच सांगितलंय हे सगळे लाईनमन कॅमेरामध्ये आले पाहिजे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपापली जागा घ्यायची लगेच. जेवढं चांगलं काम करणार त्या सगळ्यांना तेवढा डान्स करायला मिळणार आणि ट्रॉफी सुद्धा मिळणार आहे. हरकत नाही, पडद्याच्या पलीकडे थोडंसं सावलीत बसलात तरी चालेल. सर, माणगावचे सुद्धा बरेचसे क्रिकेट प्रेमी आलेले आहेत, त्यांचंही स्वागत. जबत मॅचच्या दिशेने मयूर वाघमारे कमबॅक करतील का? कमबॅक करण्यासाठी ओळखले जातात. ओहो, पुन्हा एकदा तेच बॉल उसळी, त्याचा फायदा आणि बंदुकीतून गोळी मारावी ना असा हा फटका मारलाय. 4 पॉइंटला चौकार. दिल गजगे, चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चौकार. 9 रन झालेत, 55 करायचे आहेत. महत्वाची मॅच, सुपर डुपर हिट मुकाबला. माणगाव विरुद्ध महाड, वैष्णव 11 विरुद्ध अफजल 11. अफजलभाई मेमन एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर किशोर तात्या मालुसरे. 2 क्रिकेट प्रेमींमधील ही मॅच आहे. पुन्हा एकदा तेच दिशा पॉइंटलाच आहे. निघाल्या बॉल सीमारेच्या दिशेने. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला जातोय. आदिल गजगे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक बॉलवर चांगला परफॉर्मन्स त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न देखील केला जातोय.
यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र तिकडे फिल्डर तैनात केलाय. प्रत्येक तालुक्यातून मॅचचा आनंद घेतला जातोय. रायगड जिल्ह्यातून, रत्नागिरी जिल्ह्यातून बानकोटची मॅच लागली आहे. बानकोटचे चाहते मॅचचा आनंद घेत आहेत. वसीमबाईंना खूप साऱ्या मात्र या ठिकाणी बानकोटकर सुद्धा त्या टीमला शुभेच्छा देत आहेत. हो, पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल उसळी, नो बॉल. धावसंख्या पुढे जात असताना पाहिलं मिळेल. आता 13 वर जाते. काय सुरुवात केली आहे जबरदस्त. शुभम जाधव आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आदिल गजगे ही जोडी माणगावसाठी सुपर डुपर हिट मुकाबला. माणगाव विरुद्ध महाड. योगेश पेनकर विरुद्ध शुभम जाधव. अफजलभाई मेमन विरुद्ध किशोर तात्या मालुसरे. यावेळेला समोर उडवलाय बॉल. शुभमची स्ट्रेंथ वेगळीच आहे आणि या बॉलला फेकून दिलंय. माणगावच्या हिटमॅनने हिट केलंय, सिक्सर. दोन्ही तालुके जबरदस्त आहेत. एका तालुक्याला बाजूला जर पाहिलं तर काळ नदी आहे, एका बाजूला सावित्री नदी आहे आणि दोन्ही तालुके महत्वाचे आणि दोन्ही तालुक्या मुंबई गोवा महामार्गाच्या महामार्गावरच आहेत, अशी महत्वाची गावं आहेत. आणि पोलादपूर सुद्धा आता खेळताना पाहायला मिळेल आपल्याला. पहिल्या ओव्हरमध्ये रन झालेले आहेत त्या 19. काय जबरदस्त स्टार्ट केली आहे, परंतु कमबॅक होऊ शकतं आणि तसे गोलंदाज आहेत. महाडने योगेश पेनकर यांनी आपला हुकमाचं अस्त्र बाहेर काढलाय. जयेश खैरकर नावाचं रायगड प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलरचा पुरस्कार सुद्धा जिंकणारा हा जबरदस्त गोलंदाज जयेश खैरकर. पाहूया, परंतु आदिल गजगे चांगले बॅटर आहेत. यावेळेला सरळ बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत तिकडे. रन घेतली गेली आहे, फेकी केली गेली आहे, परंतु एक रन मिळणार आहे. धावसंख्या आता गेली आहे 20 वर. अजूनही पाहिजे या मॅचला जिंकण्यासाठी 35. 17 बॉलमध्ये 35 पाहिजेत. कट टू कट मॅच, कट टू कट फाईट. जबरदस्त मुकाबला. ज्याने ही मॅच नाही पाहिली त्यांनी काय पाहिलं नाही असं म्हणावं लागेल. या एव्हनला जे यूट्यूबला मॅच पाहतायत त्यांनी सुद्धा या मॅचचा आनंद घ्या. यानंतर सुद्धा पेठ विरुद्ध पोलादपूर अशी लढत असणार आहे. रोहा टीम ऑलरेडी जिंकलेली आहे. जयचा हा बॉल टोलावलाय. हिटमॅनने पुन्हा एकदा हिट केलाय. जबरदस्त पॉवर येतोय, सिक्सर. चांगला स्ट्रोक आलाय. धावसंख्या पुढे गेलेली आहे. आता 26 धावा धाव फलकावर. महत्वाच्या मॅचेस आता बाकी आहेत. रिव्हर्सचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. डॉट बॉल येतोय. समीकरण बदलत आहे. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 26 झालेले आहेत. अजूनही जर पाहिलं तर 29 पाहिजेत. 15 बॉल बाकी आहेत. 29 पाहिजेत. मॅच संपलेली नाही आहे. कट टू कट मॅच आहे. जयेश खैरकर देखील काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. चांगले बॉल त्यांच्याकडे सुद्धा आहेत. मानगावचा हिटमॅन बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. शुभम जाधव, परंतु महाडचे जयेश यांची चर्चा सुद्धा सातत्याने आपण पाहतो. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल, फटका फसलाय. बॉल हवेत. फिल्डर हो, चांगले प्रयत्न केले परंतु कॅच नाही झाली आहे. एक रन कंप्लीट केलाय. दुसरीचा कॉल दिलाय आणि दुसरी रन सुद्धा कंप्लीट.
स्कोर पुढे गेलाय 28. दुसरी ओव्हर सुरू आहे. सत्तावीस अजूनही पाहिजेत. जयेश खैरकर, शुभम जाधव. यावेळेला वेगवान फटका समोरच्या दिशेने खेळलाय, कडक मारलाय आणि फिल्डरलाही तो काय अडवता आलेला नाहीये. सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय आणि आणखीन एक कडक फटका, पॉवरफुल फटका. 4. याही वेळेला ताकदवर फटका समोरच्या दिशेने फेकून दिलाय प्रेक्षकांमध्ये. मानगावचे हिट मॅन शुभम जाधव यांच्या बॅटमधून सिक्सर. स्कोर जर पाहिला तर आता जाऊन पोहोचतोय. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 38. या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही धावांची आवश्यकता असणार आहे. 17. 12 बॉल 17. मॅच संपलेली नाहीये. एक चांगली ओव्हर मॅच मध्ये आणेल. गणेश गिरी आता यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. बॉलिंगसाठी येत आहेत. अनिकेत, अनिकेत चव्हाण आयकॉन म्हणून खेळतायत. माझ्या मते तेलंगणाचे खेळाडू आहेत हे. मॅच संपलेली नाहीये. युवा टॅलेंटेड खेळाडू. शम्स 11 तेलंगणाची स्पर्धा आठवते ज्यावेळेला हा खेळाडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत चव्हाण. पहिला बॉल पाठीमागे खेळलाय. गॅपमध्ये जाईल का? निघालाय. रेस लागली आहे. बऱ्याच दूरवरून प्रयत्न करतायत परंतु बॉल थोडासा वेग कमी झाला आणि जिकडे असं वाटत होतं सीमारेषेच्या दिशेने निघालाय ना, थोडासा वेग तिकडे थोडासा उंचवटा होता त्याच्यावर तो कमी झालाय. रायगड जिल्ह्यात ज्या टीमच्या नावाची चर्चा डंका पाहायला मिळतो असा पेठ संघ इकडे दाखल झालेला आहे. रातो के कातील, परंतु दिवसा सुद्धा तेवढाच चांगला परफॉर्मन्स करतात. बॅकफुटला गेले. आदिल गजगेने मात्र एक बाजू लावून धरली आहे. पॉइंटच्या दिशेवर सातत्याने फोकस केले त्यांनी आणि तिकडे आणि त्यांच्यासाठी एक फिल्डिंग सुद्धा आगळ्या वेगळ्या पद्धतीने. पॉइंट जवळ नाही ठेवलाय, डीपला ठेवलाय. स्कोर 10 बॉलमध्ये 14. मॅच अजूनही संपलेली नाहीये. काही डॉट बॉल, काही विकेट. मॅच मध्ये महाडलाही आणतील परंतु दुसऱ्या बाजूला माणगाव ऐकायला तयार नाहीये. माणगाव ऐकायला तयार नाहीये आणि महाड हार मानायला तयार नाहीये. जवळ मॅचच्या दिशेने चांगला बॉल टाकलाय. डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल मॅच मध्ये आणेल महाडला सुद्धा. महाड की मानगाव, मानगाव की महाड. अफजल भाई की किशोर तात्या, किशोर तात्या की अफजल भाई. योगेश पेनकर की शुभम जाधव. मानगाव की महाड. ओ, हाही बॉल चांगला होता. पुल करण्याचा प्रयत्न तेवढा यशस्वी नाही झालाय. रोहित देसाई तिकडे आलेले आहेत. थ्रो केला जातोय तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. वा अनिकेत, मॅच बनवायला सुरुवात केली आहे. पहिल्या 4 बॉलवर 4च रन त्यांनी दिलेले आहेत. 8 बॉल 13. मानगाव महाड म्हटलं तर एक चांगली मॅच पाहायला मिळणार म्हणजे मिळणार. तेच आता पाहायला मिळत आहे. फायनलच्या अगोदरची फायनल सध्या आपण पाहतोय या तप्त आणि कडक उन्हामध्ये.
याही वेळेला पुल करण्याचा प्रयत्न. अनिकेत चव्हाणला या टीममध्ये आयकॉन का घेतलं गेलेलं आहे त्याचं उत्तर त्यांनी आतापर्यंत दिलेलं आहे. चांगली बॉलिंग केली आहे. 7-12 काय या दोन टीमची मॅचची चर्चा होते. महाड मानगाव का मैच कब है नहीं अब है, चालू आहे. याही वेळेला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे पुन्हा फिल्डर आले. रोहित देसाई होते, थ्रो करतायत आणि काय बॉलिंग केली यार, जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 12 मध्ये 17 पाहिजे होते. या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 6 रन दिलेत आणि मॅचला ऑन ठेवलंय. ही मॅच दोन्ही टीमच्या बाजूने आहे. ही मॅच महाडला सुद्धा जाऊ शकते. ही मॅच जर पाहिलं तर आता याला सुद्धा जाऊ शकते, माणगावला सुद्धा जाऊ शकते. पाहूया मॅच कशी जाणार. यस, सोनारवाडी रायगड मार्गे महाडला जाणार की कोस्त्या मार्गे माणगावला जाणार, तेच आम्ही इकडे वाट पाहतोय. बरोबर आहे ना. कुठेही जाऊ दे, आपल्याला जाधव साहेब आनंद पाहिजे. चला, कडक मॅच चालली आहे, कडक मॅच चालली आहे. 6 बॉलमध्ये 11ची आवश्यकता. सुपर डुपर हिट मुकाबला. प्रेक्षक सुद्धा या कडक आणि तप्त उन्हामध्ये मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनाही माहित आहे ही फायनलच्या अगोदरची फायनल आहे. निकाल काय लागणार आहे तो आत्ताच लागणार आहे. यो हो हो, काय मारलाय. आ रा 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 रा, खतरनाक. जा शोधून आणा बॉल, सिक्सर. काय जबरदस्त माणगावचा हिट मॅन. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 5 बॉल 5ची आवश्यकता. या मैदानात अशाही मॅचेस रंगताना मी पाहिल्यात. एखादा डॉट बॉल एखादी विकेट मॅच मध्ये आणेल. या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालाय. फिल्डर तिकडे पोहोचतायत. रोहित आलेत, फेकी करतील आणि जोपर्यंत थ्रो होईल तोपर्यंत 2 रन कंप्लीट झालेले आहेत. 13 बॉलवर 35 धावांची आतापर्यंत खेळी केली आहे शुभम जाधव यांनी. आणि इकडे अजूनही मात्र बॉल बाकी आहेत. ते 4 रन करायचे आहेत, ते 3. सगळ्या खेळाडूंना आमची विनंती आहे, सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, कुणालाही पाणी हवं असेल कोणत्याही वेळी लगेच कमिटीला सांगायचं आहे. ऊन जास्त आहे त्याच्यामुळे आम्हाला कळवा, आम्ही लगेच पाणी तिथपर्यंत पोहोचू. हा, पाण्यासाठी इकडे काही बंधन नाहीये. ज्या वेळेला पाहिजे आम्हाला कळवा, लगेच पाठवू. हो, इकडे चांगला बॉल पाहिला मिळतो आणि या स्टंपच्या समोर सापडले. रिव्ह्यू नाहीये आणि विकेट आली आहे. मॅच अगदी आता ऑन पाहायला मिळते. मोक्याच्या क्षणी LBW ची विकेट. आणि आता जर पाहिलं तर इकडे बॉल बाकी आहे 3 आणि 3 मध्ये पाहिजे 3. मॅच चांगलीच रंगात आलेली आहे. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट आली आहे. त्याच्यामुळे आता काय होणार, आता काय होणार, आता काय होणार. महाड पुन्हा एकदा मॅच मध्ये येणार का. परंतु शुभम जाधवने केलेली बॅटिंग काय लाजबाब होती. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंग दाखवली आहे या माणगावच्या हिटमॅनने, म्हणजे शुभम जाधव यांनी. 14 बॉलमध्ये 35ची अप्रतिम खेळी. अजूनही मॅच ऑन आहे. क्रिकेटचा खेळ कधीपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत.
कंपल्सरी चेसचा नियम आहे. आदेश सोनार हे सुद्धा एक महत्वाचं नाव आहे मानगावसाठी, परंतु बॉलर ओमकार. वन डाऊनला बॅटिंगला सुद्धा आले होते ओमकार. आदेश सोनार, आदिल गजगे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलमध्ये 3 पाहिजेत. मॅच अजूनही संपलेली नाहीये. दोन्ही टीम जबरदस्त आहेत, फाईट करणाऱ्या आहेत. बॅकफुटला गेले, जागा बनवली, बॉलला पॉइंटला खेळले, फेकी केली जाते, तिकडे 1 रन मिळणार आहे. 2 बॉल 2 रन. हो, किशोर तात्या मालुसरे की अफजलभाई मेमन, अजूनही हा प्रश्न सुटलेला नाहीये. फायटर जेट योगेश पेनकर रणनीत्या बनवत आहेत. दुसऱ्या बाजूला शुभम जाधव यांनी सुद्धा या रणनीत्या बनवलेल्या आहेत. 2 बॉल 2 ची आवश्यकता. काय होणार या मॅच मध्ये? मोक्याच्या क्षणी अचानकपणे सामन्याने रंग बदललाय, परंतु पाहूयात. दबाव दोन्ही बाजूला आहे, दोन्ही बाजूला आहे. एकाला रन करायचे आहेत, एकाला रन वाचवायचे आहेत. महाड विरुद्ध माणगाव अशी लढत पाहायला मिळते. अफजल 11 एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला वैष्णवी 11 यांच्यातील ही मॅच. क्रिकेट रसिक आनंद घेत आहेत, आवर्जून या मॅचला पाहतायत. जिकडनं मॅच दिसते तिकडनं पाहतायत, आनंद घेत आहेत या क्रिकेटच्या लाजबाब खेळाचा. याच साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि चांगल्या मॅचेस पाहायला मिळाव्या आम्हाला. येस, 1,500 पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्याशी युट्यूबला जुडलेले आहेत 24 लाईव्ह इव्हेंटला. तेवढीच चांगली मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय. 2 बॉलमध्ये 2 ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. फुल टॉस, या फुल टॉसला दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. 1 रन मात्र तिकडे मिळणार आहे. फेकी केली आहे. 1 रन. आता मॅच गेली आहे शेवटच्या बॉलवर. 1 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता. पहिलंच म्हटलं होतं आम्ही, शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जाईल आणि तेच झालंय. 1 बॉल 1 कंपल्सरी पाहिजे. ओमकार आहेत एका बाजूला, आदिल आहेत एका बाजूला, आणि आता बॅटिंगसाठी स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत आदेश सोनार. आदेश विरुद्ध ओमकार, महाड विरुद्ध माणगाव, वैष्णवी विरुद्ध अफजल 11 अशी मॅच. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेला एक जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज मॅच. हो, काही काय बॉल हवेत राहिला आणि इकडे चमत्कार. हो, काय मॅच झाली यार. 4 बॉलमध्ये 3 पाहिजे होते, त्याच्यात मात्र महाडने बाजी मारली आहे. माणगाव काय खेळली, परंतु महाडकरांनी शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडली नव्हती आणि त्याच्यामुळे हा माणगावला शॉक होता. डीजे 1 मिनिट. हा माणगावला शॉक होता. जास्त डिफेन्सिव्ह खेळले ते, परंतु महाडने बाजी मारली आहे. शुभम लढला एका बाजूने, झुंज दिली, मॅच आपल्या टीमच्या बाजूने घेऊन आले, फक्त मॅचला फिनिश नाही केलंय. आणि मित्रांनो, म्हणूनच म्हटलं होतं, महाड माणगावची मॅच पहा म्हणजे पहा. ती शेवटच्या क्षणापर्यंत नाही, शेवटच्या सेकंदापर्यंत रंगते. अशी जी शेवटच्या सेकंदापर्यंत